चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे स्कॉन फाउंडेशन, श्रना चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लबच्या वतीनं भव्य मोफत नेत्रचिकित्सा शिबिर उत्साहात पार पडले। प्रसिद्ध उद्योजक नितेश शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या हस्ते करण्यात आले। रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडलेल्या उपक्रमात परिसरातील सुमारे 450 रुग्णांनी सहभाग घेत आपल्या डोळ्यांची मोफत तपासणी करून घेतली। यावेळी 90 गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं, तर मोतीबिंदू असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी आयोजकांनी स्वीकारली आहे। या शिबिरासाठी चिपळूण आणि गुहागरचे तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच वालावलकर रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत निलेश चव्हाण यांनी राबवलेल्या स्तुत्य उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। ग्रामीण भागातील रुग्णांना या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळाला असून आरोग्य सेवेचा हा संकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला। हे जे सामाजिक उपक्रम आहे, मी ह्याच मातीतला आहे, मी मार्गादामाने गावाचा आहे, या पंचक्रोशीतला आहे। तर ह्याच्यामध्ये माझ्या गरजू बांधवांना, भगिनींना, मातांना ह्याचा उपयोग व्हावा म्हणून अशा टाईपचे शिबिर आम्ही अटेंड करतो, भविष्यातही करत राहू। ह्याच्यामध्ये कुठे CSR आणि हा नाही आहे, हे मला मनापासून वाटतं। पद्मश्रीचा आशीर्वाद आहे आणि मी माझ्या लोकांच्या उपयोगी पडायला पाहिजे। ज्या मातीत मी जन्मलो त्या मातीचे ऋण मला फेडायचे आणि असं खूप सारी मला पद्मावतीने इच्छा द्यावं आणि मी खूप सारं करायची इच्छा आहे। काही लोकांच्या रोजगारासाठी सुद्धा मला प्रयत्न करायचे आहेत, पण मुख्यतः शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींमध्ये मला आपल्या लोकांसाठी काहीतरी भविष्यात करायचे आणि आताही करेल।